आज काव्यतरूमध्ये ऐका कविता स्वप्नांची गाठोडी। स्वप्नांची बांधून गाठोडी माळ्यावर ठेवून दिलीस, स्वप्नांची बांधून गाठोडी माळ्यावर ठेवून दिलीस। प्रत्येक सणावाराला फक्त धूळच झटकलीस, रात्र रात्र फक्त विचार करत राहिलीस। ही फक्त 2-4 वर्ष, अजून फक्त 2-4 वर्ष, मग करीन। दरवेळेस माळ्यावरून उतरताना स्वप्नांनी आशेनं पाहायचं तुझ्याकडे आणि तू त्यांना अजूनच बंदिस्त करून ठेवायचीस। 2-4 वर्ष म्हणता म्हणता 40शी आली, 50शी आली। स्वप्नांनीही आता आशा सोडली आणि त्यांनी परतीची वाट धरली। जाण्याआधी तुझी परवानगी घ्यायला आले, तूही जड अंतकरणाने त्यांना रद्दीच्या भावात विकलेस। खूप रडलीस, चरफडलीस, पण तुझ्यातली डरपोक बुरसटलेल्या विचारांची सखी त्यांना नकोच होती। जगाच्या नजरेत नजर भिडवणारी, स्वप्नांना साकार करणारी, प्रत्येक क्षेत्रात आपला नावलौकिक गाजवणारी सखी त्यांना हवी होती। तू मात्र कमनशिबीच ठरलीस। तू प्रत्येक वेळेस दोष कुटुंबालाच देत होतीस, पण खरं सांगू, तू ठरवलं असतंस तर प्रत्येक मोहीम तू लढवली असतीस, स्वतःसाठी वेळ काढू शकली असतीस। कारण स्त्री पुरुषांपेक्षा कैक आघाड्यांवर एकटी लढा देऊ शकते, पण तू तो वेळ विचार करण्यात आणि आळसामध्येच घालवलास। मोरा तुझे गेले पाय, आता रडून उपयोग काय? आता तुझ्या जबाबदाऱ्या कमी झाल्या, तुझ्याकडे भरपूर वेळही आहे, पण आता तुझी उमेद संपली। वय सरलं आणि आजारांनी डोकी वर काढली। मुला मुलींची लग्न झाली। आता जिथे नातू तिथे तू, कधी प्रेमाने तर कधी नाईलाजाने तू राबायला लागलीस। कधी स्वतःसाठी शेवटचं जगलीस, आठवतं का ग तुला? कधी स्वतःसाठी शेवटचं जगलीस, आठवतंय का ग तुला? अगं साधं मैत्रिणींसोबत एक पिकनिकही करत नाहीस तू, त्यांच्याबरोबर एक मूव्ही पाहायला जाणंही तू टाळतेस, फक्त बहाणे करत असतेस। असं करतेस म्हणून रोज तुझं कौतुक करतात का ग घरातले सगळे? अगं जबाबदाऱ्या झटकून स्वतःसाठी जग, असं नाहीच म्हणायचं मला, पण तुलाही मन आहे हेही कळू दे की ग सर्वांना। तू तुझी शत्रू झालीस, बायकांच्या नशिबी चूल आणि मूल, असं तूच तुझी सीमारेखा आखलीस। तुझं काहीही होऊ शकत नाही जोपर्यंत तू स्वतः काही ठरवत नाहीस। आणि मग तूच मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये गेलीस की डोळ्यात पाणी काढून सांगत असतेस, बाईचा जन्म नको ग बाई। आणि जे जे काही करता आलं नाही किंवा करता येत नाही त्याची जबाबदारी पूर्ण कुटुंबाची, नवऱ्याची, सासूची, असं सांगून मोकळी होते आणि सर्वांची सिंपती घेत राहते। पण खरं सांगू, तुझी शत्रू तूच आहेस। तुझी शत्रू तूच आहेस। स्वतःसाठी जगायला शिक, स्वतःला वेळ दे, तर तुझी मुलगी, तुझी नात आणि ह्या समस्त महिला तुझं प्रबोधन ठरतील। तू त्यांची प्रबोधन ठरशील। स्वतःसाठी कधीतरी वेळ काढ आणि स्वप्नांच्या गाठोड्यांना खोलून बघ। वेळ आहे तोपर्यंतच, एकदा वेळ गेली की सगळं संपतं बघ। धन्यवाद।